नमस्कार, मी ओमकार देशमुख, DSO बीड आणि ARO गेवराई. दिनांक 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता इलेक्शन कमिशनने ऑफ इंडिया यांनी अनाऊन्स केल्यानुसार आपल्याकडे इलेक्शन लागलेले आहेत. सदरी इलेक्शनमध्ये 39 लोकसभा बीड मतदारसंघ 228 गेवराई यामध्ये दिनांक 13 मे रोजी मतदान घेण्याचं अपेक्षित आहे. सदर इलेक्शन अनाऊन्स झाल्यानंतर आपल्याकडे आचारसंहिता लागू झालेली आहे. याच्या अनुषंगाने आपण गेवराई 228 यामधील मतदारांची आणि इतर माहिती थोडक्यात तुम्हाला देतो. आपल्याकडे गेवराईमध्ये 3,62,041 इतके मतदार आहे. त्यांमध्ये पुरुष असलेल्या मतदारांची संख्या 1,91,570, स्त्रिया असलेल्या मतदारांची संख्या 1,70,461 आणि आपल्याकडे 10 मतदार असे आहेत की जे ट्रान्सजेंडर आहेत. सध्या आपल्याकडे गेवराईमध्ये 397 पोलिंग स्टेशन आहे. त्यामध्ये एकही ऑक्झिलरी पोलिंग स्टेशन नाही आणि हे आपले 397 जे पोलिंग स्टेशन आहे ते 292 बिल्डिंग्स म्हणजे जे काय आपल्या शासकीय शाळा वगैरे असतात तर अशा 292 बिल्डिंग्समध्ये आपल्याकडे साधारणतः केंद्र आहे. हे काम करत असताना आपल्याकडे ARO सध्या एक आहे. सेक्टर ऑफिसर 51 सेक्टर ऑफिसर आहे. प्रत्येक केंद्रानुसार 397 बूथ लेवल ऑफिसर्स आहेत. आपण 9 FSTचे जे फ्लाईंग स्क्वॉडचे टीम तयार केलेले आहे. 8-8 तासाच्या अंतराने हे कार्यान्वित राहतील. त्याचप्रमाणे आपल्याकडे स्टॅटिक सर्वेलन्स टीम SSTची टीम 9 आहे. या टीम्स 9 तयार केलेल्या 8-8 तासांच्या अंतराने आपल्या कार्यान्वित राहतील. तर स्टॅटिक सर्वेलन्ससाठी आपण महार टाकली, जातेगाव फाटा आणि खामगाव अशा 3 ठिकाणी आपण पॉईंट्स तयार केलेले आहेत. तर अशा ठिकाणी आपले टीम्स आपले उपस्थित असतील. आपल्याकडे व्हिडिओ सर्वेलन्स टीम म्हणजे संबंधित उमेदवार आणि इथं कुणी जर खर्च करत असतील त्यांच्या सभा असतील तर अशा सभांवर लक्ष ठेवण्यासाठी आपण 9 व्हिडिओ सर्वेलन्स टीम तयार केलेल्या आहेत. आणि व्हिडिओ सर्वेलन्स टीमनुसार आपल्याला जो डेटा उपलब्ध होतो तो डेटा बघण्यासाठी त्याच्यामध्ये आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झालेलं आहे की नाही हे बघण्यासाठी आपण 3 व्हिडिओ व्ह्यूइंग टीमची निर्मिती केलेली आहे. आपल्याकडे इलेक्शनसाठी प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर आणि रिझर्व्ह ऑफिसर आणि पिओन याच्यामध्ये टोटल मिळून 2,065 आपल्याकडे अधिकारी असणार आहे. आजचा जो मुद्दा आहे काही सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा इलेक्शन ही सध्या होणार आहे. या संदर्भामध्ये आपण जे काही आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून जे काही आज तुम्ही माहिती दिली या संदर्भात आज गेवराई तालुक्यात असेल किंवा बीड जिल्ह्यात असेल अनेक उमेदवार या ठिकाणी अर्ज करणार आहे. या संदर्भात आपलं काय मत असणार आहे की आपण सध्या मराठा समाजाचा जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा गाजत असताना प्रत्येक गावामध्ये 2-3 उमेदवार अर्ज दाखल करणार या संदर्भात आपलं काय मत? आपल्या असं भारताच्या लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराला एक उमेदवार म्हणून राहण्याचा हक्क आहे. संबंधितेची इच्छा असेल तो पूर्ण प्रोसिजर करून राहू शकतो. पण सध्या जी आपली वोटिंग मशीन आहे या मशीनमध्येच जे काही उमेदवारांची छायाचित्र असणार वोटिंगचे हे किती असतात आणि आता जर भविष्यामध्ये उद्याच्या इलेक्शनमध्ये जर लोक फॉर्म भरणार आहेत तर हे आपल्या माध्यमातून वोटिंग मशीन ही कशा पद्धतीने असते? आपल्याकडे एकच कंट्रोल युनिट असतात. एका कंट्रोल युनिटला आपण बॅलेट युनिटवर 16 उमेदवार म्हणजे 15 उमेदवार प्लस एक नोटा असतो. जर कॅन्डिडेटची संख्या जास्त झाली तर आपल्याला पॅरलली अशा अजून 16 आपल्याला बॅलेट युनिट जॉईन करता येतात. एक मशीनला 16 म्हणजे एका मशीनला प्लग्स दिलेले असतात त्याच्या बॅटरी इन्स्टॉल करून पॅरलली आपण करू शकतो. साधारणतः किती उमेदवार त्या ईव्हीएम मशीनवर येऊ शकतात आणि जे मराठा समाजाने जे आक्रमण केलं तर साधारणतः 4,000, 3,000 असं म्हटलं जातं. ईव्हीएम मशीनवर किती उमेदवार बसू शकतात तर तुमच्या माहितीप्रमाणे? आयोगाच्या याच्याप्रमाणे 384 टोटल आपल्याकडे बसू शकतात. आपण जर म्हणता ते प्रत्येक गावानुसार तर नॉमिनेशन झाल्यानंतर विड्रॉल झाल्यानंतरच आपल्याला जे काय पिक्चर आहे ते क्लिअर होतील आणि त्याच्यानुसार आपल्याला मग पुढे डिसिजन घेता येतील. काय सांगाल जर साधारणतः जर 384 जर निवडणूक आयोगाचे जर डिसिजन असेल आणि जर 500 उमेदवार आले तर ती निवडणूक कशी असेल? त्यामध्ये संबंधित आयोगाकडून आपण इन्स्ट्रक्शन्स घेऊयात आणि इन्स्ट्रक्शन्स प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुढील निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. आदर्श आचारसंहिता असताना प्रत्येक उमेदवार किंवा पक्ष यांनी पालन करायचे जे गाईडलाईन्स असतात ते गाईडलाईन्स आहेत.
याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे म्हणजे सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून निपक्षपातीपणे काम केले जाईल. कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही कॅन्डिडेट्सला फेवर केलं जाणार नाही. याच्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे असतात, ती आदर्श आचारसंहिता आहे. सध्याच्या उमेदवाराला आता जे काही शासनामार्फत जे काही सध्याचे जे काही कोणी उमेदवार असतात त्या उमेदवाराला या निवडणुकीमध्ये जे काही चलन असतं ते चलन आणि पैसा खर्च करण्याचा कितपत अधिकार आहे आणि तो स्वतःच्या खिशामध्ये किती हजार रुपयापर्यंत पैसे ठेवू शकतो? संबंधित उमेदवार लोकसभेचा उमेदवार असेल तर तो 95 लाखपर्यंत खर्च करू शकतो. विधानसभेच्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 40 लाखाची मर्यादा आहे. अशा करते खर्च करण्यासाठी संबंधित उमेदवाराला बँक अकाउंटमध्ये एक सेपरेट अकाउंट ओपन करावं लागतं आणि त्या अकाउंटमध्ये जे काही खर्च असतील त्याला ते धनाकर्षद्वारे चेकद्वारे खर्च करायचे आहे. याच्यामध्ये कोणताही खर्च टोटलमध्ये खर्च करताना 10,000 रुपयाच्या पेक्षा जास्त खर्च हा कॅशमध्ये असता कामा नाही. अशा काही खर्चाच्या गोष्टीला तपासणीसाठी काही पद्धत आपण राबवणार आहोत. व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम आपण 9 पथके निर्माण केलेली आहे. संबंधित उमेदवाराची जर ते सभा असेल तर अशा ठिकाणी सर्व्हेलन्स टीम आपली उपस्थित राहणार आहे. तेथेमध्ये वापरलेल्या गाड्या, स्टेज असेल, तुमचं पोस्टर असेल, बॅनर्स असतील, इतर सर्व व्हिडिओग्राफी करणं एक अंदाजित रक्कम जे स्टँडर्ड आपल्याला रेट ठरवून दिलेले आहे त्या रेटनुसार आपण त्याचे टोटल किती खर्च झाले आपण व्हिडिओ सर्व्हेलन्स व्हिडिओ व्हिविंग टीम हे काढणार आहे. लोकसभेच्या उमेदवारांना कोणकोणते तुम्ही प्रतिबंध घातले जे की प्रतिबंधक हे उमेदवार स्वतः अंमलात आणू शकतात आणि त्यांच्या माध्यमातून ही लोकसभा निवडणूक स्वतः पूर्ण चालू शकतात? आता लोकसभेच्या उमेदवारांनी खर्च करताना एक तर पहिल्यांदा डिजिटल प्रकारे खर्च करायचा आहे. दुसरं असे खर्च करताना कोणत्याही प्रकारे त्यांनी जातीय तणाव निर्माण होईल किंवा एका समाजाला एका जातीला असं प्रकारे फेवर केलं जाईल अशा कोणत्याही प्रकारे त्यांनी वर्तणूक करू नये. अशा प्रकारचे संबंधितांवर बंधन आहे. आपल्याकडे क्रिटिकल पोलिंग स्टेशन हे 3 आहेत. पोलिंग स्टेशन 3 आहेत आपल्याकडे संवेदनशील क्रिटिकल पोलिंग स्टेशन. काय सांगा, बीड लोकसभा मतदारसंघामध्ये गेवराई विधानसभा, माजलगाव विधानसभेचा भाग होतो, त्यासाठी अतिरिक्त काही बळ वापरलेला आहे का केंद्रासाठी? अतिरिक्त बल आपण जे तुम्हाला सांगितलेलं आहे 2000 प्लस जे आपण कर्मचाऱ्यांची संख्या आहे तेच त्या संबंधित BLO तयार करून आज आपण टोटल काढलेली आहे. आपल्याकडे माजलगावमधलं तालखेड आणि बीडमध्ये पिंपळनेर आणि पेणगाव हे 2 मंडळं येतात. तर संबंधित BLO आपण कॉन्टॅक्टमध्ये असतो, त्यांची वारंवार बैठका होतात आणि आपण तिथे अधिकारी सेक्टर ऑफिसर्स आणि इतर सर्व ऑफिसर्सची आपण नेमणूक केलेली आहे. बीडमध्ये आपल्या जे पहिले ट्रेनिंग असणार आहे ते संबंधित प्रिसाइडिंग ऑफिसर, एक जनरल ट्रेनिंग होणार आहे प्रिसाइडिंग ऑफिसरचं आणि पोलिंग ऑफिसरचं, ते वाणीमंगल कार्यालयामध्ये ठेवणार आहोत. आणि त्याच्यामध्ये त्यानंतर जे स्पेसिफिक ट्रेनिंग होणार आहे जे आपल्या कमी 50-50च्या लोकांना द्यायचं आहे ते आपण RB अटल कॉलेजमध्ये प्रस्तावित करत आहोत. सध्या आचारसंहितेचा काळ चालू आहे, पण अनेक ठिकाणी अनेक पक्षाचे चिन्ह अजून तरी ओपन आहे, म्हणजे दिसत आहे, तर ते झाकण्याचं काम कोणाचं आहे? आणि सर ध्वज विविध रंगाचे अजून हायवेवर सुद्धा आहेत आणि बऱ्याच पक्षाच्या पाठ आहेत. ते झाकण्याचं जिम्मेदारी कोणाची? याच्यामध्ये आपण माननीय मुख्याधिकारी गेवराई CO यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहिता कक्ष स्थापन केलेला आहे. यांच्यामार्फत विविध ठिकाणी असणारे पोस्टर, बॅनर्स जे राजकीय पक्ष, राजकीय नेते यांच्या संबंधित आहेत ते काढण्याची प्रक्रिया चालू आहे. हे नगर परिषदेच्या हद्दीत गडीचं उड्डाण आहे. ग्रामीण भागासाठी काय आहे? सगळं टोटल जे हायवेला आहे त्याला जे ध्वज लावलेले अजून आहे. हां, आता याच्यामध्ये कसं आहे, जे शहरी भागामध्ये ते हे आहे CO आहे आणि ग्रामीण भागामध्ये BLO आणि सेक्टर ऑफिसर आपण यांना बैठक घेऊन सूचना दिलेल्या आहे जे असतील राजकीय संबंधित असतील तर ते राजकीय संबंधित पोस्टर्स वगैरे आपल्याला काढायचे आहेत. जिल्हा परिषद शाळा असेल, शासनाची शाळा असेल, या ठिकाणी काही राजकीय लोकांनी उद्घाटन केल्याचे बोर्ड दिसून येत आहे. त्या संदर्भामध्ये काही सूचना केल्या आहेत? याच्यामध्ये BLOनं स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहे, जिथे शाळांमध्ये समजा बोर्ड असतील तिथे राजकीय व्यक्तींनी उद्घाटन केले किंवा त्यांचे नाव असतील तर ते योग्य प्रकारे जबाबदारी झाकण्याची किंवा ते काढून ठेवण्याची जबाबदारी संबंधित BLO आणि मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावर कारवाई करण्यात येईल. आचारसंहिता लागण्याच्या पहिले 2 दिवसाअगोदर सर्व प्रशासनाला एक जिल्हा आदेश दिला जातो की कुठलेही गावापासून ते जिल्ह्यापर्यंत जे काही बॅनर पाहिजे असतात ते बॅनर पाहिजे तुम्ही 2 दिवसात काढली पाहिजे. जर 2 दिवसात जर नाही काढले तर त्याच्यावर तुम्ही तुमच्या प्रशासनाच्या मार्फत कुठली कारवाई करणार? याच्यामध्ये प्रशासनामार्फत जे काय गव्हर्नमेंट बिल्डिंग्स असतील किंवा इतर पब्लिक प्रॉपर्टीजवर असतील तर याच्यामध्ये जे बॅनर्स वगैरे असेल ते बॅनर्स आम्ही काढणार आहोत
आणि त्याच्यामध्ये जो खर्च काय होईल तो उमेदवाराच्या संबंधित खर्चामध्ये ॲड करायचे आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे इन्स्ट्रक्शन्स असतात. सर मराठा आंदोलनामुळे अनेक गावामध्ये गावबंदी केलेली आहे, अनेक घरबंदी आहे. नेत्या राजकीय नेत्याचं जर एखादा उमेदवार कोणत्या गावात गेला आणि त्याला आत जाऊ दिले नाही गावामध्ये तर त्यावर काय होईल? आता याच्यावर इट इज अ पॉलिटिकल म्हणजे राजकीय दृष्टीने प्रश्न आहे, त्यामुळे याच्याबद्दल मी तर कमेंट्स देऊ शकत नाही. प्रत्येक उमेदवाराला मतदाराला भेटणं हे त्याचा भाग आहे. राजकीय दृष्टीने तो प्रश्न आहे. तर इलेक्शन संबंधी जे काही आपली क्वेरी असाल तर ते आपण विचारू सर, शकतो. तुम्ही जे म्हणताय राजकीय दृष्ट्या हा प्रश्न आहे, पण जेव्हा एखादा उमेदवार जर फॉर्म भरल्यानंतर त्या रिंगणात उतरतो आणि त्या टायमाला जर त्या गावात प्रचारासाठी त्या व्यक्तीला जर येऊ दिला नाही तर त्याचा प्रचार खंडित झाल्यासारखं वाटणार नाही. त्यासाठी आपण आपल्या प्रशासनाच्या मार्फत ही योग्य ती कारवाई करणं ही तुमची गरज आहे. प्रचार करण्याची जिम्मेदारी उमेदवाराची का प्रशासनाची? आता संबंधित प्रचार करायला जर काय अडथळा येत असेल तर लॉ ऑर्डरचा प्रश्न निर्माण होतो. तर असा जर प्रश्न निर्माण झाला तर आपण पोलीस यांची मदत घेऊन आपण तिथे कारवाई करू शकतो. उमेदवारांनी तक्रार करणं. हां, उमेदवारीने तक्रार करणं की आम्हाला असा अडथळा निर्माण होत आहोत, त्याच्यामध्ये फ्री आणि फेअर इलेक्शनमध्ये अडथळा आहे. तर आपल्या लॉ ऑर्डरचा हा मेनली लॉ ऑर्डरचा इश्यू आहे. तर तिथे आपल्या पोलिसांची आपण मदत घेऊ शकतो. या प्रकरणात जर उमेदवारांनी काही तक्रार केली तर आपण काही कारवाई करू शकतो. पण कारवाई करू शकत नाही. आपल्याकडे लेखी तक्रार पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये कारवाई करायची असेल तर आपल्याकडे लेखी तक्रार असेल तर आपण करू शकतो. काय सांगाल गेवराई तालुक्यातील जे काही मतदार आहेत त्यांना भयमुक्त मतदान करण्यासाठी काय आव्हान? लोकशाहीमध्ये आपले जे काही हक्क आहेत आपण आपल्या हक्कांबद्दल जागरूक असतो. मात्र आपली जी कर्तव्य असतात, आपल्याला विविध गरजा असतात, शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणी असेल, तर आपण आपलं इलेक्शनमध्ये मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर मी गेवराईच्या सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण आपलं कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडावं. यामध्ये कोणत्याही अपेक्षांना बळी न पडता योग्य प्रकारे त्यांनी मतदान करावं. मतदाराला आपण आमिष उमेदवाराला दाखवलं कधी जसं की तुमच्यासाठी काहीतरी रेल्वे आणून धरण करू तालमान असं काही लोभक हे करता येईल. आता याच्यामध्ये थोडंसं फरक आहे. आमिषमध्ये म्हणताना एकतर मतदाराला इंडिव्हिज्युअली जे आपण देतो एक समजा एखादे कुणी जर म्हणत असेल साडी किंवा टी व्ही वगैरे तर हे आमिष आहे. परंतु एखाद्या पब्लिक पॉलिसीमध्ये त्या पक्षाच्या पब्लिक पॉलिसीमध्ये तो जर म्हणतो आहे की आम्ही सर्वांना मिळून जे पाण्याची लाईन असू किंवा आम्ही रेल्वे आणू, इट इज अ मॅटर ऑफ पब्लिक पॉलिसी. ते मॅनिफेस्टो असतो इलेक्शन पार्टीचा, तो आपल्याकडे अलाउड असतो. मागच्या बऱ्याच काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अनेक पैशांची उलाढाल करणारा प्रकार समोर येतो. त्या टायमाला प्रशासन मात्र डोळेझाक नाही करत. तुम्ही आता येणाऱ्या 2024च्या लोकसभेसाठी आपल्या प्रशासनाच्या मार्फत जे काही पैशाचा अप्रतप होतोय उमेदवाराकडून, या संदर्भात आपलं काय म्हणणं? पैशा एकतर पहिल्यांदा आम्ही सर्व पथके निर्माण केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या CVGIL या पोर्टलमार्फत जे काही तपासणी वगैरे होते ते ऑनलाईन डायरेक्ट व्हिडिओ, ऑडिओ आणि क्लिप्स आपण अपलोड करतात. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन तिथे जागच्या जागी आपण ॲक्शन घेणार आहोत. त्याचप्रमाणे जे आपले संबंधित उमेदवार आहे यांनी जे खर्च करायचे असते त्याच्यासाठी स्वतंत्र बँक अकाउंट ओपन करणं आणि त्या बँक अकाउंटमध्ये पैसे भरून त्याच्यामार्फत चेकद्वारे खर्च करायचा आहे. आणि काही ठिकाणी समजा वाटत असेल की इथे पैशांची ट्रान्सफर होते तर आपल्याकडे जी पथके निर्माण केलेली आहे आणि सर्व बँकांना आपण आता जस्ट मीटिंग घेऊन त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे की जिथे 50,000पेक्षा जास्त रुपयाचा खर्च असेल तर अशा ठिकाणी सर्व बँकांनी तर त्यांच्यामध्ये एक पास तयार करण्याची एक प्रोव्हिजन आहे. तर अशा रीतीने जिथे कुठे कॅश असेल, कुणाची ट्रान्सफर असेल तर त्याच्यामध्ये व्हॅलिड तुमच्याकडे डॉक्युमेंट असले पाहिजे. जर ती डॉक्युमेंट नसेल तर संबंधित कॅश ही जप्त केली जाईल. सर काय सांगाल की बऱ्याचशाच ठिकाणी ग्रामपंचायतला अनेक ठिकाणी लोकांनी बहिष्कार टाकला होता. तसं लोकसभेत सुद्धा काही लोक बहिष्कार टाकणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर प्रशासन म्हणून अशा लोकांना तुम्ही काय आव्हान द्याल? मी आव्हान असं करतो की जे आपले काही मागणी असतात, तुमच्या काही जे गोष्टी असतील गरजेच्या, तर हे बहिष्कार टाकण्यापेक्षा मतदानातून तुम्हाला योग्य प्रकारे मांडता येतात. तुम्हाला जर वाटत असेल की संबंधित कॅन्डिडेट आमच्या मागण्या पूर्ण करतो तर बहिष्कार न टाकता मतदान करूनच तुम्ही ते मागण्या पूर्ण करण्याचे जास्त चान्सेस असतात. तर बहिष्कार न टाकता कोणत्याही प्रकारे आपण सर्व मतदारांनी मतदान करावं ही मी सर्वांना आव्हान करतो. स्त्री पुरुष तुम्हाला एक परिपत्र काढून देऊ सर्वांनाच प्रेसनं. सर्वांना एक कॉमन पत्र काढतो आणि तो तुम्हाला तुमच्या ग्रुपवर ठेवून देतो. बूथ संख्या असेल, पुरुष महिला तुमचे ट्रान्सजेंडर आहे, तुमचे पोलिंग बूथ्स, नंबर ऑफ बिल्डिंग्स
आमचे प्रिसायडिंग ऑफिसर्स, आमचे तयार केलेले पथकं, त्याबद्दलची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देतो. म्हणजे आपल्या विधानसभेत फक्त 10 ट्रेन आहेत. ट्रान्सजेंडर नोंदणी झालेले ट्रान्सजेंडर आपल्याकडे 10 आहेत. 10 एकूण मतदारसंघ सर जेवढा विधानसभा गेवराईमध्ये 228 सर ह्यावेळेस नव्याने किती बूथ वाढले गेल्या वेळेच्या तुलनेमध्ये? 2 दोन का? बीड सिटीमधलेच गेवराई सिटीमधलेच 2 बूथ वाढलेले आहेत. गेवराई येस, आधी 395 होते, आता 397 झाले. पर्यंत फायनल लिस्ट तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला कॅन्डिडेटची संख्या होणार नाही, कळणार नाही, आणि त्याच्यानंतर योग्य प्रकारे इन्स्ट्रक्शन्स घेऊनच त्याच्यावर पुढची कारवाई करायचं. माननीय जे काही आपले निवडणूक हे आहेत त्यांना ते राईट नाही. ते जे काही मुख्य निवडणूक अधिकारी त्याच्यावर एक कमिटी म्हणजे 384च्या पुढला उमेदवार जर आला तर कायदा असं सांगतो की त्या ठिकाणी इलेक्शन कायदा असं सांगतो. अशा प्रकारची शक्यता निर्माण होऊ शकते. ते उमेदवार राहिल्यावर तर पाहिजे. तशी परिस्थिती झाल्यानंतर प्रशासन म्हणून काय करतात? परिस्थिती झाल्यानंतर मग तेव्हा त्या क्षणी निर्णय घेतला जाईल. आपण अजून सध्या काही सांगू शकत नाही. क्रायटेरिया पूर्ण झाल्यामुळे ती निधीलिखित करण्यात आलेली आहे. त्याबद्दलची मागणीसुद्धा कलेक्टर ऑफिसमध्ये नोंदवलेली आहे. आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाडी घेण्याचा प्रस्ताव आपण मंत्रालयामध्ये पाठवलेला आहे. तो मंत्रालयाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर, मान्य झाल्यानंतर सर्वांना वाटप करण्यात येईल. तुम्ही प्रस्ताव पाठवला म्हणताय, पण या प्रस्तावाच्या माध्यमातून 2 महिने उलटून गेल्यानंतर त्या गाडीचा उपयोग आहे. आज सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक चालू आहे, आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये स्वतः प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर व्हिजिट करण्यासाठी जर गाड्या नसतील तर नंतर त्या गाडीचा काय उपयोग? आपण ॲक्विजिशन करणार आहोत. आपण RTO मार्फत रेड स्टँडर्ड ॲक्विजिशन करणार आहोत आणि संबंधित सेक्टर ऑफिसर, आपले अधिकारी ज्यांना गरज आहे अशांना पण देत आहोत. आता आपण बीड गेवराईमध्ये 5 अशा ऑफिस आहे की त्यांच्याकडे गाड्या होत्या, तर आपल्याकडे काल PWची गाडी प्राप्त झालेली आहे. त्यांना आपण GPS बसून ते आपण संबंधित पथकाला, फ्लाईंग स्क्वॉडला आपण ते वाटप करणार आहोत. आपल्याकडे गाड्या प्राप्त होतील, त्यामुळे त्याचा काही इश्यू येणार नाही. पत्रकार जेवढे उपस्थित आहे किंवा संबंधित आता अनुपस्थित असलेले सुद्धा पत्रकारांची नावं आणि नंबर द्या. आम्ही ग्रुप तयार करून त्याच्यामध्ये जी काय माहिती आहे ती तुम्हाला रेग्युलरली फॉरवर्ड अपडेट करायचं. तहसीलदार साहेबांना सुद्धा आम्ही 2 वेळेस फोन केला, पण आमचे फोन मानले, पण आमचे फोन काही कुठे नंतर माहिती झालं आम्हाला की पत्रकारांचे नंबर हे ब्लॅक लिस्टला पडलेले आहेत. त्यामुळे कुणाचाही तुमचा ऑफिशियल ग्रुप तयार करून तुम्हाला व्हॉट्सअपवरून सगळे काय अपडेट्स असतील ते आम्ही प्रोव्हाइड करूया. निवडणुकीच्या संदर्भामध्ये माननीय जे काही जेवढे नाही तहसीलदार असतील किंवा त्यांना मॉनिटरिंग करणार त्या रेग्युलर असली पाहिजे, आणि निवडणुकीचा प्रत्येक अजेंडा त्या ग्रुपवर गेला म्हणजे प्रत्येकाला मिळतो. येस सर्वांना तुम्हाला जी काय अतिरिक्त कोणाला काय मागणी लागेल, म्हणजे माहिती लागेल, तर ती सुद्धा आपण त्या ग्रुपवर ते टाकून आणि देऊ. वेळोवेळी पत्रकारांना निवडणुकीच्या संदर्भामध्ये उत्तम करण्यासाठी असेल, छायाचित्र करण्यासाठी असेल, त्यांना काही पासेस वगैरे असतील तर ते आम्ही तात्काळ करावे, जेणेकरून लोकसभा मतदारसंघ कव्हर करत असताना स्थानिक पत्रकार असतील, ग्रामीणचे असतील, शहरी असतील, यांना उत्तम करण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये याकरता प्रशासनाने थोडीशी. आता आपल्याला इलेक्शनच्या ज्या दिवशी असते इलेक्शन त्यावेळेस पत्रकारांना आपण पासेस देतो. तर तुमची आता यादी तयार झाल्यानंतर आहे आता आपल्याकडे वेळ, आपण ते पासेससाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते कक्ष आहे, तर आपण ते ओळखपत्राचे ते कक्ष दिले की त्याच्यात तुम्हाला मिळेल. 2024 या अनुषंगाने पत्रकारांना जे काय आजपासून समजा आचारसंहिता लागली तर नामनिर्देशन फॉर्म भरण्यापासून ते कॉन्टिंगपर्यंत एक पास इश्यू करावे अशी मागणी आमच्या पत्रकारांची करतो. ठीक. आणि ती तुम्ही फॉलो करून आम्हाला तात्काळ त्याची जेणेकरून अंमलबजावणी कॉन्टिंगला वेगळी होते काय, आम्ही त्याच्या वेळेस याला वेगळी छायाचित्र करायला जातो, त्रास त्यावेळेस आहे. कुठेतरी अडचणी निर्माण करण्याचं काम प्रशासनाकडून होतं. एक तर म्हणजे काउंटिंगच्या वेळेस तुमचं एक सेपरेट हे असतं, तर तिथे करू. आणि जेव्हा मतदानाचा दिवस असतो तिथे तुम्हाला एंट्री करण्यासाठी म्हणजे आतमध्ये नाही परंतु परिसरामध्ये 100 मीटरमध्ये तर त्याचे काही पासेस असतात, तर ते आपण देऊयात. तुमची आम्ही लिस्ट आमचं मत असं आहे की नामनिर्देशन फॉर्म भरण्यापासून तर कॉन्टिंगपर्यंत पत्रकारांना एकच तास राहील, वेगवेगळ्यापासून कॉन्टिंगला वेगळी, फॉर्म भरायला सर. जेणेकरून आम्हाला कसं पटकन बाहेर गोंधळ झाला गेले की पळावं लागतं, परत येण्यासाठी पासपोर्ट आणा. ठीक आहे. आता कावळे बघा, नॉमिनेशन तर ते काय कलेक्टर ऑफिसमधून तुम्हाला डेलीच्या डेली तुमचे कोणाचे अपडेट्स आले ते तुम्हाला त्यांच्या बोर्डवर मिळून जातील. ते काय सर्वांनाच उपलब्ध असतात. त्यासाठी तर आणि तुम्हाला मेनली तुमची ठीक आहे काउंटिंगच्या वेळेस आणि इलेक्शनच्या दिवशी असे 2 दिवसाचे महत्त्वाचे तुम्हाला पास लागतात. ठीक आहे, मी तुमची मागणीवरती कळवतो, त्याच्यानुसार इन्स्ट्रक्शन तुम्हाला पासेस त्यांची व्यवहार. आमच्या वर्तमानपत्राचे पत्रकार म्हणून माहिती कार्यालयात भेटत शकतात, परंतु आमचे चॅनलवाले मित्र आहेत त्यांना आपल्या तहसील स्तरावरून ओळखपत्र कॉन्टिंगचा आणि ह्याचा
मतदान दिवशी किंवा सर्व पत्रकारांना, प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया सगळ्यांना. डिजिटल मीडियाला सर माहिती कार्यालयातून भेटत नाही मुद्दा ना. म्हणजे काय होतं आमचे कॉन्टॅक्ट त्याच्यामुळं त्यांना ऐका दिलं का? असे इन्स्ट्रक्शन, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देतो की जेलेले अपडेट सगळे आपल्या पत्रकार महोदयांच्या ग्रुपवर टाकण्यात यावे, म्हणजे त्यांना ते अपडेट्स रेग्युलरली मिळत जाईल. ते दरवेळेस फोन करण्याची गरज नाही, काय नाही, एकाच वेळेस सगळ्यांना सगळी माहिती उपलब्ध होऊन जाते.